जय गुरु. जय गुरु सर. हा. तर जसं मी काल म्हटलं जय होतं. गुरु सर. जय गुरु. तर आज जसं मी संध्याकाळी सांगितलं होतं की काही प्रश्न वगैरे असतील तुमचे या वर्गाविषयी वगैरे, तर मी त्याची उत्तरं आज आपण घेऊया, शंका वगैरे असतील तर, आणि मग वर्गाला सुरुवात करूया. हं? तर त्या हा तर कोणाच्या काही शंका आहेत का, त्या विचारा इथे, मी सांगतो, त्याची उत्तरं देतो एक एक. हे सर, मला वर्गाबद्दल शंका नाही आहे. पण हे जे हा. समोर जी काळी पट्टी येते ना, त्याच्यामध्ये पुष्कळशी अक्षरं चालले जातात. हो. नाही, तो तर तो ती कधी प्रॉब्लेम आहे खाली काहीतरी येते, कधी वरती येते. वर. नाही नाही, ती हा, तर वरती खाली ते मी काढता हलवतो आलं तशी. तर उत्तम होईल. हा. वरती खाली मी हा, हलवतो तशी बरोबर आहे. होते ती. हा. पण ते बघू हम्म. आपण काय ते टेक्निकल तो प्रॉब्लेम आहे झूमचा. चालेल तो चालेल. कसा सॉल्व्ह करायचा त्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. तुमच्यापैकी पण कोणाला झूम विषयी ओके जर सर. माहिती असेल तर सांगू शकता. हा. नाही ना. हा. ठीक आहे. अजून काही? सर, ओके, एक थँक्यू थँक्यू विचारायचं सर. होतं सर. सर, एक विचारायचं होतं. मी सायली साऊळ बोलतीये. हो. हा. हा, बोला सायली. सर, मग हा. आता हे हा सर, आता हे शिकवतायत ते, म्हणजे हे आता आपलं बेसिक नॉलेज आहे, बरोबर आहे. हो. आता मग हे आपल्याला म्हणजे आता क्वेश्चन मध्ये हे सगळं इन्क्लूड असणार नाही ना आपल्याला, म्हणजे परीक्षेला वगैरे हे असणार ना, वर्णाक्षर वर्णमाला हे, आणि स्वर आणि व्यंजन वगैरे, हे मला विचारायचं होतं. नाही, जसं मी काल बोललो की हे जे मी काल शिकवलं, हा, तर हा भाग अभ्यासक्रमात अंतर्भूत नाहीये. पण बर. पण मला, जर तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी म्हणून हे तुम्हाला शिकवणं मला अगत्याचं वाटलं. कारण हा हा पाया आहे. म्हणजे हेच जर माहिती नसेल तर भाषा काय शिकणार आपण, नाही का, असं. हो. हो. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. हो. त्यामुळे, आणि तसंही मध्ये मध्ये तुम्हाला काही काही वेळा मी जास्तीची माहिती देतील अभ्यासक्रमाच्या एक्स्ट्रा, जी आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने जी आवश्यक वाटते तशी माहिती तुम्हाला वेळोवेळी देण्यात येईल. असं, तर त्याचाच हा एक भाग आहे असं समजा. हं? ठीक आहे, ठीक आहे. हा हा. तेच कारण ही वर्णाचे म्हणजे अ, उच्चारण स्थानाप्रमाणे जे विभाग केलेले आहेत, हे म्हणजे आपल्या मराठीमध्ये नाहीत पण संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे म्हणून म्हटलं हा पोर्शन मध्ये आहे का नाहीये, किंवा हा. आणि बरंच आता दुसरं काय मी जो ज्ञचं सांगितलं तेही. हं. हो हो. आणि दुसरं मी तुम्हाला एक सुचवेन की से आपली, आता आपण बहुतेक सगळेजण एका अशा वयाच्या टप्प्यावरती आहोत आयुष्याच्या, की आता परीक्षा वगैरे याचा आपण फार विचार करायचा नाहीये. हा, परीक्षा आपल्याला भारतीय विद्याभवनशी संबंधित अभ्यासक्रम आहे, त्याचं आपल्याला प्रमाणपत्रही मिळेल, परीक्षा पण घेण्यात येतील, त्या सगळ्या घर बसल्या असतील, तुम्हाला कुठेही बाहेर स्टेप आउट, बाहेर जायची गरज नाहीये, सगळं करणार आपण. पण परीक्षा हे आपण फक्त आपण किती पाण्यात आहोत, आपण आत्मसात करतोय हे समजण्याचं फक्त एक माध्यम एवढं समजा. त्या बाकी परीक्षेचा फारसा विचार करायचा नाही आपण. शेवटच्या महिन्यात फक्त परीक्षेचा विचार करायचा, तोपर्यंत आपण शिकण्याचा आनंद घ्यायचा आहे. हा. हो सर. हा. खूप. नाही, आधी पहिल्यांदाही तुम्ही सांगितलं तेव्हा जरा निवांतच वाटलेलं. हा, ठीक आहे, रिलॅक्स मध्ये असल्यासारखं, की ऑनलाईन परीक्षा असणार आहे त्यामुळे. हो. आणि दुसरं, आपल्याला हे कळतंय की ते हेच महत्वाचं आहे मुळामध्ये, तुम्ही बस. म्हणतात तसं आणि बरोबर कसं आहे. असतं का, कारण बऱ्याचदा त्यासाठी आपण जॉईन केलं. परीक्षा असेल तर अभ्यास करतो, नाही तर करत नाही. हो. मानवी सध्या, म्हणजे मानवी म्हणणं ते पहिल्यापासूनच ती टेंडन्सी आहे. म्हणून परीक्षा एक माध्यम, त्या दृष्टीने आपल्या तयारीला एक संधी, चांगली तयारी करण्यासाठी एक संधी असं समजायचं. हो सर. तर आपल्याला बरोबर. काही राईटअप मिळू शकतं का? नाही, मी देणार आपण. वाडेगावकर बोलतो. नाही नाही, देणार मी राईटअप. जसं मी आज एक ग्रुपवर टाकलं होतं की जेव्हा आपण काल पाठ घेतला, म्हणजे थोडासा राहिला आहे त्यातला, पण तोच. पण काय होतं, बऱ्याचदा ना राईटअप दिलं ना, तो लोकांचा शिकण्यात, म्हणजे वर्गात लक्ष कमी राहतं. हा, कल कमी होते, खरं.
हा, तर म्हणून आपण योग्य वेळेला शिकवून झालं की त्याचा राईटअप देणार आहोत वेळोवेळी. हा, राईटअप थँक्यू बाबा. देणारच आहोत, कारण तुम्हाला काय शिकलं हे समजा म्हणजे माहिती पाहिजे रेफरन्स म्हणून. याची पुस्तकं पण आहेत भारतीय विद्याभवनचा. पण तो सेट मी तुम्हाला हम्म. उगीच आत्ता लगेच फोर्स करणार नाही. एक थोडं बरोबर. 1-1.5 महिन्यांनी मग आपण पुस्तकांची पूर्ण सेट असं तुम्हाला आपण देण्यात येईल. तर त्याची आपण व्यवस्था करू. पण सध्या काय या थँक्यू. बाकी सगळ्या गोष्टींच्या पेक्षा आपण जास्त शिकणं या याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. हा, असं. येस सर, येस सर. हा. आणखीन एक विचारायचं होतं की आता एखादा काही असेल वाक्य किंवा एखादा श्लोक किंवा एखादं काहीतरी आपल्याला म्हणजे त्याच्यात अडचण असेल तर इथे विचारू शकतो का त्या ह्याच्यामध्ये ह्याचा उच्चार किंवा हे ब्रेकअप कसं करायचं किंवा हे असं. हो, हो. एक काम करत जा, की तुम्हाला अशा जर काही शंका असतील, तर त्या हा वर्गातही विचारू शकता किंवा हा तुम्ही ग्रुपमध्ये पण प्रश्न टाकू शकता, कुठलेही हम्म म्हणजे. आणि त्याची उत्तरं हा आपण ग्रुपवरती किंवा त्या दिवशीच्या त्या वर्गात देण्याचा आपण प्रयत्न करू. हां. हो थँक्यू. काही काही उत्तरं ही लेखी असू शकतात, काही तोंडीच त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक असतं. तर त्या बरोबर. प्रश्नाच्या स्वरूपानुसार आपण ते लवकरात लवकर त्याचं निराकरण करू असं. हो थँक्यू. सर मला एक प्रश्न विचारायचं होतं. ते दंतमूल तुम्ही ना मध्ये तुम्ही र आणि ल. एक एक मिनिट हा, आपण ना अजून एकमेकांना ओळखत नाही होत पुरेसे हा आवाजावरनं वगैरे. तर ना तुम्ही प्रत्येक जण स्वतःचं नाव सांगून मग विचारा. हा. हा, मी प्रभा जयशंकर आहे. तर हे दंतमूल म्हणून तुम्ही लिहिलेलं आहात याच्यात. तर त्याच्यात ते र आणि ल हे दोन अल्फाबेट्स आहेत. हो. पण हा र मूर्धामध्ये येतो ना वर्गमध्ये, आणि ल नाही तो दंतमध्ये येतो. नाही नाही बरोबर आहे. तर मूळ दंत र वर्ग आणि हा श. त, ऐका ना, दंत हा त हं, वर्ग आहेच, प्रश्नच नाही. हा, पण जो हं, र म्हणतो ना आपण, र र हं, र हं, हं. हो रामाचा हो. र, तर म्हणजे हं, दंतमूल म्हणजे काय, दाताचं मूळ. हं. हां, म्हणजे हां. दात जिथनं सुरू होतो ना, म्हणजे हां, हां. हिरड्या, दाताच्या वरच्या हो, हिरड्या. बरोबर. हा, हो, हो, म्हणून हो. त्याला दंतमूल म्हटलेलं आहे. हां, आणि इथे या वर्गात तुम्ही ऍड केलेत र आणि श मूर्धा वर्गात. हे ट ठ ड ड न आणि र आणि श मूर्धामध्ये ते दिलेले आहेत. हा हा, म्हणजे त्या टेबलमध्ये म्हणता ना तुम्ही. टेबलमध्ये म्हणते मी. हा तर हा. ते कसं घ्यायचं, ते आपण लिहिणार कसं? दंतमूल का मूर्धा कसं लिहिणार? नाही, आता इथे या आकृतीमध्ये बघा तुम्ही, इथं दंतमूल हं. आहे, त्याच्यावरती हां. मूर्धा आहे आणि त्याच्या मागे हो, टालू आहे. बरोबर. तर हो, हो. दंतमूल आणि आता ऍक्च्युअली र जो तसं म्हटलं तर तो मूर्धाचाही भाग होतो, पण तो मूर्धाचा भाग हां. हा दंताच्या वरचा आहे म्हणून. हां, हां, हां. समजलं. हो. हो, हा, हो, हो. त्या अर्थाने. ओके. त्या अर्थाने तो, म्हणजे ते टंग टचिंग द अपर जॉ तुम्ही तसं हा, म्हणताय. अप्पर जॉ हां, टुवर्ड्स दी हां. रूट टीथ. ऑफ दी हां. अपर टीथ असं अपर म्हणून. टीथ. हां. हा, हो. म्हणून. हा हां. ठीक आहे सर. थँक यू. हा, म्हणजे स्थूल वर्गीकरण केलं, ब्रॉड क्लासिफिकेशन, तर र हां. र ल- र हे मूर्धच होईल. पण त्याच्यात हो. जर आपण विभाग पाडला तर तो दंतमूल होईल असं. अच्छा. हां, हां. हा. ठीक आहे. हं, हं. अजून काही विचारायचंय कोणाला? ठीक आहे, तर आपण हे असंच सुरू करूया. याचं पुढचं मी शिकवण्याचं आपण करूया. आणि जसं मी म्हटलं तसं कधी तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही हात विचारून विचारू शकता किंवा ग्रुपमध्ये त्याचं प्रश्न विचारू शकता आणि मग आपण त्याचं उत्तर देऊ त्या दिवशीच्या दिवशी, असं काहीतरी करूया. पण प्रश्न तुमच्या मनात ठेवू नका, जरूर विचारा मग कधीही. हं? ठीक आहे. नंतर हा, आता हे आपण सगळे श्लोक घेतले होते त्या दिवशी. हा हे काल झालेलं आहे. हा, हे सगळं झालेलं आहे काल, बरोबर. हा, याचंही झालं होतं. हा,
आता मी म्हणजे ऋषींचा हा हा काय प्रकार आहे? हं. बऱ्याच जणांना म्हणजे त्याचं प्रयोजन कळलेलं नसतं. आणि अजून एक गोंधळाचा एक असतो की आता हा ऋषींचा आहे, हा स्वर कसा काय, व्यंजन का नाही? हा तर आपण म्हणतो, जसं आपण कृष्णचा KRISHN किंवा KRUSHN असं म्हणजे मग तो आहे तर मग तो व्यंजन का नाही, स्वर का आहे? असा एक प्रश्न बहुतेकांच्या मनात असतो, बरोबर? तर त्याचं कारण असं की तुम्ही ना असं असं म्हणून बघा, असं. आता या ला दुसऱ्या कुठल्या स्वराची गरज लागते का म्हणण्यासाठी? जसं मला म्हणायचं असेल तर क क नुसता हा शब्द मी अ आ इ ई या स्वरांचा आधार घेतल्याशिवाय म्हणू शकत नाही, बरोबर? पण हा शब्द करायला मला आई कुठल्या स्वराची गरज लागते का? नाही, बरोबर? कारण स्वर या शब्दाचा अर्थ काय? स्वयं राजते इति स्वरः. स्वयं राजते इति स्वरः. आता स्वयं राजते म्हणजे काय? ते स्वयंभू असतात, त्यांना कोणा दुसऱ्याच्या काठीची आधाराची गरज नसते त्यांच्या उच्चारणासाठी, म्हणून त्याला स्वर म्हणतो आपण. जसं आ इ ई. पण कुठली व्यंजनं जी आहेत त्यांच्यामध्ये स्वर मिश्र केल्याशिवाय आपण त्यांना उच्चार करू शकत नाही. आणि या शब्दाचा अर्थच तसा आहे, म्हणजे त्याचा उच्चार असाच आहे की तो स्वतंत्र आहे. हम्म. त्याला आई काही गरज नाहीये त्याला. हा, त्यामुळे आता उदाहरण देतो मी. कृष्ण, त्या कृष्णचा अर्थ आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग करताना कोणी KRISHN करतात, कोणी KRUSHN करतात. जसं वृषाली कोणी VRUSHALI करतात, कोणी VRISHLA करतात. पण ऍक्च्युअली तिथे आय पण नकोय आणि यू पण नकोय, ते फक्त डबल आर पाहिजे. समजलं? तर जसं तर म्हणून जसं आता मी इथे उदाहरण दिलं कुर्र. किंवा जसं ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोक म्हणतात चाय गरम गरम, तर ते असं म्हणजे ते ओरडत जातात ना, तर ते कुर्रचा कुर्र जो आवाज आहे ना, तो ऋषींचा आहे, ऋषी. तो ऋषी RUSHI पण नाही आणि RISHI पण नाही. समजलं? हा. आणि दुर्दैवाने हे आपल्याला मराठी कुठल्याच म्हणजे भाषेच्या वर्गामध्ये कधी शिकवलं जात नाही की हा काय प्रकार आहे. नाही का? आणि हो. हाच जेव्हा लांबवला जातो तेव्हा तो दुसरा होतो. रु हा. आणि त्यानंतर हा म्हणून बघा, डबल येतो कुर्र, चाय गरम असं. तर तो जो आहे ना, तो पहिला र, दुसरा हा लांब असं. समजलं? म्हणजे याच्या पुढे कधी ना आपण म्हणताना असाच प्रयत्न करायचा. ऋषी असं असं उकार करून म्हणायचा नाही, किंवा पण म्हणायचा नाही. ऋषी असं म्हणायचं. कृष्ण कृष्ण, ऋषी असा उच्चार तो वेगळा आहे. आणि नाहीतर सरळ ते सोपं होतं, ला उकार किंवा असं देता आलं असतं, नाही का? पण तसं नाहीये ते. हं. तसंच दुसरा एक शब्द आहे हा. तर तो त्याचा उच्चार कसा होतो? डबल आता हा जो उच्चार मी जो करतोय, याला सुद्धा कुठल्याही स्वराचा आधार घेण्याची गरज नाहीये. बरोबर? म्हणून तो स्वर आहे, स्वयंराजते. बरोबर. व्यंजनाला व्यंजन का म्हणतात? कारण त्याच्यामध्ये जसं आपण हिंदीमध्ये व्यंजन म्हणजे काहीतरी मसालेदार किंवा असं पक्वान, म्हणजे पक्वान नाही, गोड नाही, पण काहीतरी अनेक पदार्थ वापरून, मसाले वापरून केलेला पदार्थ, त्याला व्यंजन म्हणतात, बरोबर? तर कारण का ते मिश्रण असतं. ते तसंच
हे जे क ख ग घ वगैरे हे सगळी व्यंजनं काय आहेत, कारण त्यांना काहीतरी मिश्रण करावं लागतं त्यांच्यामध्ये त्यांचा उच्चार करण्यासाठी, म्हणून त्याला व्यंजन. आणि स्वर हे स्वयं राजते असं. हं. आता हे हा शब्द आहे, तर क्लृप्ती, क्लृप्ती असा आहे. हा हा क्लृप्ती हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर क्लृप्ती म्हणतात त्याला, क्लृप्ती. डबल असं. हं. तर हा सुद्धा स्वर स्वर आहे, कारण त्याला अजून दुसऱ्या कुठल्याची गरज नसते करण्याची. इनफॅक्ट जी आपण ज्यांना मुक म्हणतो किंवा ज्यांना, तर ते लोक म्हणजे जे मुके जरी असले तर मुका सुद्धा र किंवा वगैरे करू शकतो तो. बरोबर आहे. त्याचं कारण असते, कारण हा शब्द जो आहे हा अगदी थोडस जरी आवाज घशातनं निघायला लागला तरी असा आवाज तो काढू शकतो, नाही का. म्हणजे इनफॅक्ट त्या जीभ जी जिभेचा कट कुठे आघात करण्याची पण गरज नसते म्हणण्यासाठी, म्हणून तो स्वर आहे. तर हे म्हणजे आपल्या वर्णमालेचं हे सामर्थ्य, की इतका सूक्ष्म विचार आपली वर्णमाला तयार करताना झालेला आहे संस्कृत भाषेची. आणि अर्थात मराठी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांच्या पण वर्णमाला, कारण त्या सगळ्या संस्कृतोद्भवच आहे. इनफॅक्ट तामिळ सुद्धा, जसं त्याचं मी एक उदाहरण देईल. आपण म्हणताना तमिळ म्हणतो, बरोबर, पण तमिळ जे लिहिताना ना ते TAMIZ लिहितात, कारण त्यांच्या दृष्टीने नाही, तमिळ असं येते, आणि त्या चा उच्चार ते एल करत नाही, तामिळ करत नाही. हं. तर ते म्हणजे तिथे सुद्धा असे तमिळ भाषेत पण असे स्वर आहे की जे रेग्युलर इंग्लिश अल्फाबेट्सनी व्यक्त होत नाही. ठीक आहे. यावर काही शंका असेल तर विचारू शकता तुम्ही, नाही तर आपण पुढे जाऊया. हे सर एक शंका आहे. हा जो हम्म. पहिला रू आणि दुसरा रू आहे त्याच्या उच्चारात काय फरक आहे? तो दीर्घ आहे. इथे मी दाखवलाय ना, अच्छा. पहिला रू आहे तो हो. दुसरा रू हा आहे तो असं लांब आहे. हा म्हणजे पहिल्याच्या दोनच र आहेत, त्याच्यात तीन आहेत. तीन आहे, बरोबर. म्हणजे हा. जिभेची जी फडफड होते ना आपली करताना, ओके. ती जास्त वेळा हम्म. होते, म्हणजे जास्त अच्छा, दीर्घकाळ होते. हा, म्हणजे याला दीर्घच म्हणता येईल. म्हणून तो दीर्घच स्वर, जसं आ अ हम्म. असं. तसाच ई ई ईचा दीर्घ ई हा ई आहे. ई हा लांबवला की त्याचा ई होतो. तसंच हा लांबवला की त्याचा समजला. धन्यवाद सर. हम्म. धन्यवाद. ठीक आहे. अं, येस सर. अजून तुम्हाला मी काल सांगितलं होतं, हा, तर डबल म्हणजे असं. हा, आता एक काल हे मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा ग्रुपमध्ये टाकलं होतं रादर, की हो. ज्ञानेश्वर. तर ज्ञानेश्वर हे म्हणजे काय, हा काय शब्द आहे, कसलं जोडाक्षर आहे, तर ज आणि य, च च ज ज य मधलं जो य आहे त्याचं जोडाक्षर ज अधिक य बरोबर ज्ञ. हा, तर ज्ञानेश्वर याचा उच्चार कसा व्हायला पाहिजे खरा, ज्ञानेश्वर. पण बहुतेक वेळा त्याचा उच्चार एकतर ज्ञानेश्वर केला जातो, DNYNE असं काहीतरी, किंवा उत्तर भारतात त्याचा उच्चार GYN, ते तर ग्य करतात. हं. तर दोन्ही अर्धवट आहे, दोन्ही चुकीचे. त्यातल्या त्यात मी म्हणेल मराठी ज्ञ हा ज्ञला जास्त जवळच आहे, पण तोही पूर्ण बरोबर नाहीये. हं? पण ज्यांना ज्यांना मराठी टायपिंग किंवा देवनागरी टायपिंग ज्यांना माहिती असेल, त्यांना माहिती असेल की हे जे जोडाक्षर आहे हे ज आणि य हे दोन टाईप केलं की ज्ञ हे निघतं. म्हणजे जे फोनेटिक, म्हणजे आपली स्क्रिप्ट केली ना कॉम्प्युटरवरती, त्याच्यात या या जोडाक्षराचं बरोबर त्यांनी मुळापाशी जाऊन त्याची व्याख्या केलेली आहे, ज अधिक य बरोबर ज्ञ असं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर मी सर तो समजतो.
ळचा नाही सर सर एक मिनिट तो तुम्ही तिसरा लिहिलाय स्वर आता तो अ, त्याचा परत एकदा उच्चार सांगा ना. अ, अ, ळ किंवा आता मी हा त्याचा उच्चार असं हा ळ हा ळ आणि त्याचा कप्ती कप्ती असा क्लूप क्लूप हा मराठीत क्लृप्ती हा शब्द क्लृप्ती म्हणजे युक्ती या अर्थाने वापरला जातो क्लृप्ती हा पण त्याचा खरा उच्चार आहे क अधिक लु अधिक पती म्हणजे क्लृप्ती असं आहे ते खरं क्लूप आणि फार फार अगदी हातावर बोजण्या इतके शब्द आहेत की ज्याच्यामध्ये हा आहे पण तो स्वर आपल्या व्याकरणकारांना तो वेगळा त्याची व्याख्या करणं आवश्यक वाटलं कारण जो इनफॅक्ट जो मुका असतो हं, तो हा स्वर काढू शकतो आणि त्याला कुठल्याही इतर वर्णांनी तुम्ही तो व्यक्त होऊ शकत नाही म्हणून तो स्वर वेगळा ठेवलेला आहे भले तो वापर त्याचा खूप कमी असेल पण त्याचे एक स्वतंत्र स्थान आहे म्हणून हं? ठीक आहे तर याचा तुम्ही म्हणजे मराठीत हिंदीमध्ये पण हे ज्ञान आहे हे काही फक्त संस्कृत पुरतं सीमित नाही आहे ही माहिती मराठी आणि हिंदीला पण ही पूर्णपणे लागू आहे हं? असं ठीक आहे आता आपण जर याच्याविषयी आतापर्यंत शिकवलेल्या विषयी जर काही शंका नसेल तर मी पुढे जाऊ शकतो फक्त हा दोन गोष्टी होत्या एक त्या रुची जोशींनी जे विचारलं होतं आज ग्रुपवरती पण त्या आज नाही आहेत पण त्याचं हा त्याचं मी शंका मग मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी तर त्यांनी विचारलं होतं की तो या वर्गामध्ये मग आपल्याला नक्की काय काय तुम्ही शिकवणार आहात हं. आणि याचा काही अभ्यासक्रम आहे का तर मी त्यांना उत्तर दिलं की अभ्यासक्रम हा भारतीय विद्याभवनची त्यांनी 1950 साली साधारण त्यांनी पाच स्तर त्यांनी परीक्षांचे काढले होते बालबोध प्रारंभ प्रवेश परिचय आणि कोविद तर साधारण अभ्यासक्रम आपला म्हणजे साधारण म्हणजे पूर्णच अभ्यासक्रम आपला भारतीय विद्याभवनच्या त्या परीक्षांनुसार असणार आहे परंतु वेळोवेळी जी अधिक काही माहिती देता येईल संस्कृतची आपला जो कारण मेन उद्देश मी जो सांगितला आहे मुख्य उद्देश की आपल्याला एकतर भारतीय संस्कृतीची जी म्हणजे बरीच माहिती जी आहे ती संस्कृतमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे आपण दैनंदिन व्यवहारात आपला जो संस्कृतशी संबंध येतो तो म्हणजे काही स्तोत्र श्लोक ग्रंथ किंवा वाचताना किंवा कधी धार्मिक विधी आपल्या कानावर पडतात कोणी पूजा सांगताना पूजा ऐकताना वगैरे तर त्याचा अर्थ आपल्याला काहीतरी सुरुवात झाली पाहिजे थोडंफार समजायला पाहिजे आणि ती हळूहळू वाढत गेलं पाहिजे किंवा म्हणजे गुरुजी आता आपल्याला सांगतात नम नमहा कल्पयामी समर्पयामी वगैरे वगैरे तर हे शब्द आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे नाही तर नुसतं ते कुठल्या अगम्य भाषेत सांगतायत आणि त्यांना ती कृती सांगावी लागते आपल्याला असं होता कामा नये नाही का असं आणि तसंच रामरक्षा आहे किंवा गणेश गणपती स्तोत्र आहे अथर्व शीर्ष आहे ही सोपी सोपी स्तोत्र आहेत पण त्याचा अर्थ जर आपल्याला कळला तर आपण आपली जी उपासना आहे जे आपलं तादात्म्य व्हायला पाहिजे पूर्णपणे तर ते अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल जर आपल्याला त्याचा अर्थ कळला तर नाही का जसं की आपण एखादं गाणं असतं तर गाणं जर नुसतंच आपण स्वर आसामी किंवा तमिळ भाषेतलं असलं तरी आपण ते एन्जॉय करू शकतो किंवा परकीय भाषांमधलं पण त्याचा जर आपण अर्थ कळला तर आपण त्याचा भाव समजतो आणि त्या भावनेने आपण अधिक चांगल्या प्रकारे गायक सुद्धा आणि गायक किंवा आपण सुद्धा ते अधिक चांगल्या प्रकारे गाऊ शकतो कारण आपला भाव पण त्याच्यात उतरतो नाही का तर तसंच उपासनेचं पण आहे जे स्तोत्र श्लोक जर त्याचा आपण अर्थ समजून जर आपण ते स्तोत्र किंवा श्लोक म्हटले तर आपल्याला त्या उपासनेत जास्त अनुभूती मिळेल जास्त चांगल्या प्रकारे अनुभूती मिळेल परमेश्वराची नाही का तर म्हणून आपण
तर त्या दृष्टीने आपला हा एक मुख्य उद्देश आहे. आणि संभाषण कला हा आपला मुख्य उद्देश सध्या तरी नाहीये. कारण काय, संभाषणाची फारशी वेळ सध्या तरी अजून येत नाही. एवढं की अजून संस्कृतचा एकमेकांशी आपण बोलू शकू एवढा प्रचार झालेला नाही. तसं होईलच जेव्हा तुम्ही परिचय कोविदपर्यंत जाल, तेव्हा तेवढा स्तर तुमचा आपोआप येईलच. पण सध्या तरी आपला उद्देश संभाषण कला हा नाहीये. तर समजलं ना? तर हा एक मी उद्देश त्यांना समजावून सांगितला होता आणि तो त्यांना पूर्णपणे पटला. तुम्हालाही जर याविषयी काही अजून काही विचारायचं असेल उद्देशाविषयी, तर तुम्ही विचारू शकता किंवा सुचवू शकता. हं? सर, मी प्रभा जयशंकर. हा, तर आपल्याला संयुक्त अक्षराणी आणि गुणिताक्षराणी आहे का ह्याच्यात? म्हणजे जोडाक्षर ते म्हणताय तुम्ही? जोडाक्षर, हो, विसर्ग नंतर आणि विसर्गाच्या पुढे. तर ते कसं काय उच्चारण करावं त्या शब्दाचं असं? हो, ते ते आपण आहे. जसं मी तुम्हाला ते हं, जिव्हा मूलीय आणि हा, उपदमानीय वगैरे ते सांगितलं होतं नाही का? उपध्मानीय. हा. हा, ते हो. दोन आहेतच. आणि जसजशी बाकी जोडाक्षरं येत जातील तसतसं मी हं, सांगत जाईल. इनफॅक्ट हा, आता पुढे आपली सुभाषितं येतील, काही गीतेचे श्लोक आहेत पुढच्या स्तरावरती. तर ती मी हं, हं, तुमच्याकडनं योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी म्हणायची त्याचंही मी तुम्हाला हं, संथापन देईल, की जेणेकरून तुम्हाला कुठलंही स्तोत्र त्याचा हं, उच्चार नक्की कसा करायचा, त्यात ते आपण हं. निर्दोषपणे कसं करायचं ते शिकवेन मी तुम्हाला. हा, हो. हा. जसा एखादा शब्द घेतला, अंतःकरण. अंतःकरण म्हणून आपण उच्चारण हम्म. करतो त्याचा. हो, हे संयुक्त अक्षराणी आहे ना, ते हो, पॉज जे असतं ते. हो. आता जसं तुम्ही तसे शब्द. अंतःकरण हा. म्हटलं, तर आता कर्ण. हा. हा, तर सांगतो मी. आता उदाहरण दिलं तर सांगतो मी, हा. की आधी पहिलं आहे म्हणजे अ वर अनुस्वार आहे आणि पुढे अक्षर हा. त आहे. तर मी जो नियम हो. सांगितला होता की अनुस्वाराचा हा. उच्चार हा हं. शब्दामध्ये जर अनुस्वार असेल, म्हणजे शब्द हा, पूर्ण हा. नाही झालेला, तर त्याचा पूर्ण. हा. उच्चार समोरच्या अक्षरावर वेगळं. अवलंबून असतो आणि पुढे त हा. अक्षर असल्यामुळे हे अंत होईल. तथ दद न हो, हो. मधलं न होईल, अंत. हा. आता आता हा. त नंतर इथं अंतःकरणात विसर्ग आहे, बरोबर? हो, हो. हो. जर मी हे दोन शब्द जर वेगळे म्हटले, अंतः, हा. तर मी कसं म्हणेल? अंतःकरण. अंतःकरण. हा, हा. किंवा जर मी अगदी वाक्य संपलंय अंतहा, तर मी कसं म्हणेल? हं. अंतःकरण असं म्हणेल. हो. हं. हो. अशा दोन प्रकारे मी हे व्यक्त करू शकतो. पण हो, हा हो. जर अंतःकरण हा जर शब्द हं. एकत्र एकत्र म्हणायचा आहे मला, म्हणजे शब्दही एकच आहे, तर त्या हो. विसर्गाचा ते हं. उपध्मानीय होईल, म्हणजे हां. अंतःकरण होईल. हो, अंतःकरण हो, हो. म्हणजे डबल क हो, होईल, हो. तर उच्चारण त्याचं डबल क होईल. हां, हां, हां. डबल समजलं? क. हा, अंतःकरण. हां. हा. बरोबर. लिहिताना ते विसर्ग लिहिला जातो, जसं हां, दुःख. लिहिला जातो. हा, पण हां, आपण आपण असं दुःख असं म्हणतो का? नाही. हां. आपण कसं म्हणतो? नाही. दुःख, दुःख हं. असं. हो. हं, तसं. ठीक आहे. हां. हा, थँक यू हा. सर. हां. CMU काय बोला, विचार. तुम्ही हात वरती केलाय, विचारा. तुमचं नाव सांगा आणि विचारा. नमस्कार सर, माझं नाव सीमा कुलकर्णी. मला हम्म. एक शंका होती की काल आपण बघितलेलं होतं की एवम सतत युक्ताये, तो जो श्लोक बघितलेला होता 12व्या अध्यायामधला, तर हो. वर विसर्ग व वर अनुस्वार होता आणि त्याच्या पुढे स असं आलेलं होतं. तर आपण उच्चार करताना तुम्ही सांगितलं की व चा उच्चार करायचा, एवम सतत युक्ताये. तर गीता परिवारमध्ये सांगताना सांगितलं होतं की स, श किंवा श आलेला असेल तर तिथं उच्चार आपण अर्धा मच करायचा. तर मग आपण कुठलं करायचं, मला थोडं कन्फ्युजन झालंय म्हणून म्हटलं विचारावं तुम्हाला. बरोबर, बरोबर, बरोबर. आता हं. हे बघा, मी हा श्लोक इथं वरती लिहिलेला आहे. हा, हां, आणि त्याचं दोन प्रकारांनी त्याचं उच्चारण कसं होऊ शकतं ते दिलेलं हां, आहे. हे आहे हां. एवम सततयुक्त आहे. सतत युक्ता. हा, बरोबर. हां, किंवा खाली लिहिलेलं आहे एवं सततयुक्त आहे. औ. हां, हा, एवं सततयुक्त आहे. हम्म. हां, तर हा, तर म्हणजे जसं आपण हिंस, हा, किंवा अंश, कंस, कंस कसं म्हणतो आपण? हां, हा,
कंस हा म्हणजे हा असं अनुनासिक करतो आणि समोर व करतो. आता व ऍक्च्युअली मध्ये आहे का व नाहीच आहे, पण त्याचा उच्चार करताना बरोबर व येतं कंस असं. बरोबर तर तसं कंसचा करेक्ट जसा उच्चारण आहे ना, तसं ते एवं सतत होईल. किंवा हा तुम्हाला जर म म्हणायचं असेल तर एवं सतत हा युक्त आहे, या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. दोन्ही पद्धती ओके पण दोन्ही बरोबरच पण आहेत. आता बरोबर हा 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 गीता परिवार एका वेगळ्या पद्धती म्हणजे हा त्यांना जी हा पद्धत सर्वमान्य म्हणजे त्यांनी एक युनिफॉर्मिटी ठेवण्यासाठी जी ठेवली असेल ती त्यांनी हा ती ठेवली असेल. मला असं वाटतं की त्यांनी दुसरी पद्धत अवलंबिलेली आहे असं मला वाटतं. नाही त्यांनी माझ्याकडे आहे त्यांचं व्याकरणाचं पुस्तक तर त्यात त्यांनी सांगितलं आहे की ल आणि व हे जर आलेलं असेल अनुस्वाराच्या पुढे तर त्याचा हम्म. अनुक्रमे उच्चार आहे म आणि व असं त्यांनी सांगितलं होतं आणि बाकी सगळ्या ठिकाणी त्यांनी स श स ह असे जर आलेले असतील तर अर्धा म असाच उच्चार करा असं त्यांनी त्या नियमामध्ये सांगितलं. वाटल्यास मी तुम्हाला पर्सनली पाठवून देते सर हा आणि पाठवा मग मला तुम्ही मला नंतर, मग मी सांगा वाटल्यास की मग मी हा त्याचं एक हा स्पष्टीकरण देईल. मी साधारण जो काल हा नियम चालेल ना सांगितला होता तो हा सांगितला होता हा तुम्हाला, हा की हा बरोबर समोर करेक्ट जर करेक्ट य असेल तर अनुस्वाराचा संयम होतो. पण हा बाकी र बरोबर ल व श श स असेल तर त्याचा सगळीकडे हा व होतो असं मी सांगितलं होतं. हा हा पण ते शब्द म्हणजे काय म्हणतात की शब्दाच्या मध्ये असेल तर तो अनुस्वार शब्दात आत असेल तर शब्दाच्या शेवटी पदाच्या शेवटी असेल ना तर त्यांनी तो नियम तसा सांगितलेला होता. मी पाठवते सर म्हणजे आणखी क्लिअर होईल. हरकत नाही, पाठवा. हा चालेल चालेल. धन्यवाद सर. हा ठीक आहे. तर बरोबर आहे असे, कारण ऍक्च्युअली म्हणजे हे शंका येणं तुम्हाला चांगलं आहे आणि यायलाच पाहिजे. कारण हा संस्कृत ही पुन्हा पुन्हा मी सांगतो की ध्वनीवर आधारित आहे. हा हे बुकिश किंवा भाषा नाहीये ही. त्यामुळे ध्वनी हा योग्यच यायला पाहिजे. सचिन तुमचं म्यूट बोलायचंय तुम्हाला काही, तर मग म्यूट करा. हा हा. तर त्यामुळे ध्वनी आपले म्हणजे उच्चार हे निर्दोषच असले पाहिजे. हं? आता मी श आणि श पोटफोड्या श याच्यातला फरक आपला योग्यच असला पाहिजे. श आणि श ची गल्लत कधीच करता कामा नये आपण. जसं आपण न आणि नळ आणि पाणी हा जसा याचं उच्चारण वेगळं आहे तर ते वेगळंच व्हायला पाहिजे. हा तसं. हम्म. तर ठीक आहे. अजून काही शंका नाहीत ना, आपण पुढे जाऊया आता याविषयी. हम्म. 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 तर जस्ट मी सुरुवात करतोय. आज काही फार होणार नाही पहिल्या पाठातलं, पण आपण सुरुवात करूया. तर भारतीय विद्याभवन सरळ संस्कृत शिक्षक बालबोध नावाचं म्हणजे स्तर आहे, परीक्षेचा पहिला स्तर, ज्याला आपण नर्सरी म्हणतो त्या अर्थाचा. आणि इथं पहिला पाठ आहे आपला. आणि हे सगळं जो उपक्रम जो आम्ही सुरू केलेला आहे म्हणजे 3-4 वर्षापासून, तर तो जय जय सत्संग समूह नावाचं आमचं मंडळ आहे, त्याच्यातर्फे आम्ही हा सुरू करतोय मी असं. आता काही अगदी अगदी प्राथमिक स्वरूपाचे शब्द आपण इथं घेणार आहोत. हम्म. त्वम. त्वम म्हणजे तू. हम्म. त्वम म्हणजे काय? तू. ज्याला इनफॅक्ट मराठी किंवा हिंदीमध्ये जो तू हा शब्द आहे, हा त्वमचं अपभ्रंश घालून तो तू आलेला आहे. हा. आता नंतर दुसरे शब्द, पत्रम म्हणजे पत्र, पुस्तकम म्हणजे पुस्तक, अक्षरम म्हणजे अक्षर, एकम म्हणजे एक, जलम म्हणजे जल, दुग्धम म्हणजे दूध. हं? हे एवढेच शब्द आपण आज शिकतो आहोत ना पहिल्या पाठामध्ये. त्वम हा म्हणजे तू, पत्रम, पुस्तकम, अक्षरम, एकम, जलम आणि दुग्धम. यात काही शंका आहे का कोणाला? मला आहे शंका. माझं नाव अनघा देव
हा तर प्रत्येक शब्द म्हणजे आता हे आपण मराठीत पत्र, पुस्तक, अक्षर, एक, जल किंवा जल किंवा पाणी आणि दुग्ध असं म्हणतो. मग प्रत्येक ह्याला मच असतं का? प्रत्येक ह्या शब्द म्हणजे कुठलाही वस्तू असेल तर त्याला पत्रम किंवा पुस्तकम, अक्षरम असंच असतं का? म्हणजे आता काय एखादं समजलं समजलं समजलं, सांगतो हा सांगतो मी. हा, हा तर कसं आहे संस्कृतमध्ये, आता इथे एवढं काही डिटेल दिलेलं नाहीये, पण तुमच्या एक लक्षात घ्या, जर तुम्ही याचं जर नीट निरीक्षण केलंय सगळ्या 6 शब्दांचं किंवा वस्तूंचं, तर सगळे शब्द हे नपुसकलिंगी आहेत. ते पत्र, ते पुस्तक, ते अक्षर, हा, ते जल, ते दूध, हा बरोबर. हा हो बरोबर. हा, तर संस्कृतमध्ये नपुसकलिंगी शब्द हे बहुधा त्याचं प्रथमा विभक्ती म्हणजे, हा, किंवा त्याचं नाव हे अनुस्वारांत किंवा मकारांत असते. हा बर. हा, हा नियम आहे. तो हा पुढे, हा, पण सध्या आपण शिकताना ना नियमांनी आपण गोंधळून, म्हणजे हा फारसं नियमांनी नाही बरोबर. जाणार आहोत, आपण सवय हा करणार आहोत. हा, असं. बरोबर. हा पण तुम्ही हा विचारलं म्हणून मी सांगतो की हे सगळं हा मकारांत काय आहेत, कारण हा याचं म्हणजे याचं सामायिक भाव सगळ्या हे नपुसकलिंगी शब्द आहेत म्हणून. बर. हं? हा अकारांत नपुसकलिंगी असं. हा हं? ठीक आहे. थँक्यू. हम्म. हा, आता कुठलंही वाक्य आपल्याला म्हणजे व्यक्त करायची असेल भावना, तर आपल्याला 3 गोष्टी लागतात. काय? कर्ता, कर्म, क्रियापद, बरोबर. क्रियापद. हा, तर आता इथे त्वम हा आपण बघितला, तो कर्ता. कर्ता म्हणजे त्याला उद्देशून आपण बोलतोय, समोर म्हटलेल्याला, बरोबर. तू, आणि पुस्तकम, दुग्धम वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. हा, म्हणजे हे, म्हणजे ते कर्म आहे, काही ती वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे ते, बरोबर. आता त्याचं तसंच अजून काही अजून घेतलेत त्यांनी, मला वाटलं एवढेच आहे की काय. घृतम म्हणजे तूप, मधुरम म्हणजे गोड, स्वच्छम स्वच्छ. हा, न, न म्हणजे नाही. हा, न म्हणजे नाही. हा, मराठीत पण आपण नको, न, ना, हे सगळे नकारार्थी आपण म्हणतो, नकार घंटा. हा, तर न म्हणजे नो. इनफॅक्ट संस्कृत पासूनच असं भाषाशास्त्री असं मानतात की रोमन, म्हणजे जी भाषा आहे, लॅटिन फॅमिली, तिच्यावर पण संस्कृतचा खूप प्रभाव आहे. काही जण असंही म्हणतात की संस्कृतोद्भवच आहेत लॅटिन, म्हणजे ही जी इंग्लिश भाषातले बरेच शब्द, तसं न म्हणजे नो असं. आता संस्कृतमध्ये आज्ञार्थी जर असेल ना, हे नको करू, तर त्याला मा, मा हा शब्द आहे. डोंट, मा, असं तोम झालेला आहे. नंतर आता क्रियापद बघूया. आपण क्रिया करण्यासाठी, वाक्य पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया दाखवतो आपण. तर कसं? पठ, पठ, पठ म्हणजे काय? वाच. लिख, लिख म्हणजे लिही. पा, पिब म्हणजे पी. हा, तर ही तीनच फक्त आपण क्रियापद शिकतोय: पठ, लिख, पिब. आता तुम्ही म्हणाले कंसात काय आहे आणि बाहेर असं पठ का लिहिलं, तर सध्या मी एवढंच सांगतो की जी कंसातली जी आहेत ना, त्याला संस्कृतमध्ये धातू म्हणतात. धातू म्हणजे इट्स लाईक एलिमेंट. हा, ते धातू आहे, आणि पठ हे त्याचं रूप आहे. हा, जसं करणे हा धातू म्हणजे क्रियापद झालं, म्हणजे क्रियापदाच्याही आधी धातू आहे, एलिमेंट, म्हणून ते असे अर्धवट आहे, पठ, लिख, पा असं. आणि त्याची आता वाक्य कशी बनतील बघा ते तुम्ही. पठ, पठ, वाच. लिख, लिही. पिब, पी. नुसतं एका, जर आपण म्हणतो वाच, उठ, बैस, हे सुद्धा वाक्यच आहे, बरोबर. पण याच्यात करता म्हणजे कोणाला सांगितलं, समोरच्या मुलाला, हे अध्यारूढ आहे. मग आता हे कसं होईल? त्वम पठ, त्वम लिख, त्वम पिब, बरोबर. ही वाक्य अगदी सोपी वाक्य आहेत. अगदी सगळ्यात सोपी वाक्य म्हणजे आज्ञार्थी: उठ, बैस, खा, पी, झोप वगैरे वगैरे. तर ही सोपी. तू वाच, तू लिही, तू पी वगैरे वगैरे, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलंय तुमच्या? सोपं